मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपाच्या चर्चेत नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून भाजपनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नो एंट्रीचा बोर्ड दाखवला। मुस्लिम मतांसाठी ध्रुवीकरणासाठी महायुतीची ही खेळी तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। भाजपला मलिकांची ॲलर्जी आहे की हा रणनीतीचा भाग आहे, असा सवालही विचारला जातोय। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिकांच्या ऐवजी आता सना मलिकांकडे पालिका निवडणुकीची जबाबदारी दिली जाण्याची जोरदार चर्चा आहे। मलिक बहाना, एनसीपी से हाथ छुड़ाना। मुस्लिम मतांसाठी ध्रुवीकरणाची खेळी। भाजपला मलिकांची ॲलर्जी की रणनीती? राज्यात महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे। मात्र मुंबई महापालिकेत महायुतीतील शिवसेना आणि भाजपनं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चाच केलेली नाही। या चर्चेत अडथळा आहे तो नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून। नवाब मलिकांविरोधात कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित झालेत। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांनी तुरुंगवारी केली आहे। अजित पवारांनी मुंबई पालिका निवडणुकीची जबाबदारी नवाब मलिकांच्या खांद्यावर टाकली आहे, पण भाजपला त्यांची राजकीय ॲलर्जी झाली आहे। मलिकांकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व असेल तर चर्चा करणार नाही, अशी ठाम भूमिका भाजप आणि शिवसेनेनं घेतली आहे। तर दुसरीकडे नवाब मलिकांच्या नेतृत्वाखाली लढण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे। अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या घेतलेल्या भेटीनंतरही यावर तोडगा निघालेला नाही। खरं तर नवाब मलिक यांच्याबद्दल आमची अतिशय स्पष्ट भूमिका आहे। जोपर्यंत नवाब मलिक मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करतायत तोपर्यंत आम्ही नवाब मलिकांसोबत जाणार नाही, हे आम्ही याआधी देखील स्पष्ट केलंय। त्यामुळे मुंबईमध्ये कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत युती करण्याचा, आघाडी करण्याचा प्रश्नच नाही। चर्चा होऊ द्या ना बाबा, 2 दिवसांमध्ये आम्ही चर्चा करून। नवाब मलिक बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे, पहिल्यापासून आहे। त्यांची सुकन्या सना मलिक आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमदार आहे, हे खरं आहे। आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कोणाची चर्चा कशी करायची ते आम्ही ठरवू। असा काही नवाब मलिकच चर्चा करतील असा कुठेही विषय नाही आहे। आम्ही लोक पण सक्षम आहोत, आम्ही करू। मात्र याच वेळी नवाब मलिकांच्या बहाण्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बाजूला ठेवून मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न तर महायुतीचा नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे। कारण मराठी आणि मुस्लिम मतदार उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिल्यास त्याचा फटका महायुतीला बसू शकतो। मुंबईत 18 प्रभागांमध्ये 50% जास्त तर 7 प्रभागांमध्ये 35% जास्त मुस्लिम मतदार आहेत। भेंडी बाजार, नागपाडा, माहीम, कुर्ला, गोवंडी, मानखुर्द, अंधेरी पश्चिम या वॉर्डात मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी मविया आणि प्रामुख्यानं उद्धव ठाकरेंच्या पक्षाला हात दिला होता। लोकसभेत ठाकरेंच्या पक्षाचे मुंबईत 3 खासदार निवडून आले। तसंच 19 पैकी मुंबईत 9 आमदार ठाकरेंच्या पक्षाचे विजयी झाले होते। मुस्लिम मतं या महापालिका निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत। महायुतीत असले तरी नेहमी सेक्युलर भूमिका घेणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून मुस्लिम मतांमध्ये वाटेकरी निर्माण करण्याचा तर महायुतीचा प्रयत्न नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे। विरोधकांनी नेमक्या याच मुद्द्यावर बोट ठेवत महायुतीवर निशाणा साधलाय। हे ढोंग आहे। जसा त्यांचा पक्ष डुप्लिकेट आहे मेंढ्यांचा, तसं हा विचार सुद्धा डुप्लिकेट आहे। नवाब मलिक यांच्याबरोबर जेवणावळी होत आहे, त्यांच्या बैठका होत आहेत अंतर्गत, सर्व काही चाललं आहे। नवाब मलिक यांची एक कन्या सरकारला पाठिंबा देते आहे ना, सत्ताधारी पक्षात आहे। आणि तुम्ही ही ढोंगसोंग कशा करताय? हे थांबायला पाहिजे। नवाब मलिक हा विषय त्यांचा अंतर्गत आहे।
अजित पवारांचा किंवा कोणी कृपा करून राष्ट्रभक्तीची ढोंग करू नका. निवडणूक आली की अजित पवारचा आमदार, अजित पवारचा नेता नवाब मलिक, त्याचा संबंध अंडरवर्ल्डशी, त्याचा संबंध दाऊद इब्राहिमशी पहिले तुम्हाला कळलं नाही होतं का? आणि तुमच्यामध्ये इतकी हिंमत नाही आहे का की अजित पवाराला हे सांगायचं की अजित पवार तुम्ही नवाब मलिकला सोडा, नाहीतर आम्ही तुम्हाला महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर काढतो. तुमच्यामध्ये हिंमत नाही आहे. फक्त तुम्हाला मुस्लिम मतं पाहिजे. आणि मुस्लिम समाज कसा आहे, खूप भोला समाज आहे. मुस्लिम समाज को बेवकूफ़ बनाओ. आणि मुस्लिम समाज काय है कि अरे अजीत दादा देखो कितना अपने लिए कर रहे हैं, नवाब मलिक को उन्होंने नेता बनाया है करके. हे सगळं षडयंत्र जे आहे ना ते मुस्लिम मतांवर लक्ष ठेवून मुस्लिम मतं कशा घेता येईल. मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी महायुतीनं रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे मुस्लिम मतंही मवियाकडे, त्यातल्या त्यात प्रामुख्यानं ठाकरेंच्या पक्षाकडे वळू नये यासाठी भाजप रणनीती आखत असल्याचं दिसतंय. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.